बघा मित्रांनो, आता हैदराबाद चालू झालेला आहे. ह्याची सिटीचा एरिया भरपूर मोठा आहे. बघा इतका मोठा एरिया आहे की बघू शकता की आपण जिथून स्टार्ट झालो ना तिथून पलीकडे निघोस तर आहे ना 150-200 किलोमीटर होते तरी सिटी संपत नाही, एवढा असा मोठा एरिया आहे हैदराबादचा. तर चला आता आपल्याला हैदराबाद जवळ आले, तुम्ही बघू शकता बोर्डवर आलेला आहे बघा. तर आपल्याला त्या बोटच्या प्रमाणात जायचं नाही, त्याच्या आतच आपली गाडी खाली होणार आहे या. त्याच्यामुळं चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला दाखवतो. चला चला अपडेट देत राहतो तुम्हाला. चला आलोय आता ते काय म्हणतात बघा. आणि आपल्याला पहिला सिग्नल लागलेला आहे आता हैदराबाद मधला. बोला आता आम्ही संगारेड्डीमध्ये आहे. आता याच्यानंतर आम्ही हैदराबादमध्ये जाणार, सर्व माल खाली करणार. इथून पुढेचे अपडेट चालूमध्ये पुण्यात येईल. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके ओके मित्रांनो, तर तुम्हाला अपडेट करत जाईल मी. चला सांगतो मित्रांनो. बघा आता हैदराबादमध्ये आलो आहे, तर आउट ऑफ रिंग रोड आलेला आहे बघा, जे बायपास आहे. तुम्हाला दाखवतो पुढं दिसतोय का तुम्हाला वाटतं बायपास. मोठ्या गाड्याला आता गाड्यावरून जाणार आहे मित्रांनो. हा जे आउट ऑफ रिंग रोड आहे ना, तो जवळजवळ असा गोल 100 किलोमीटर आहे आतमध्ये हैदराबादमध्ये बघा. हवा हे रोड हैदराबादमध्ये आहे. तर त्याचं तात्पर्य असं आहे की हा पूर्ण कसा काय म्हणणार तो दोन आउट ऑफ रिंग रोड आहे ना. आउट ऑफ रिंग रोड म्हणजे पूर्ण हैदराबाद बायपास म्हणजे मोठ्या गाड्यांसाठी जे बायपास असतो ना, मध्ये गर्दीत येऊ नये म्हणून त्यासाठी तो रिंग रोड. चला दाखवतो तुम्हाला पुढं. आता बघा पुढून सगळ्या हेवी गाड्या चालतात वरून. मित्रांनो बघा, आपण तेच तुम्हाला जो ब्रिज दाखवला ना बघा, इकडून आलो आपण, तर तोच ब्रिजवरून आलो आपण, परत त्याच ब्रिजवर आलोय. आणि हा ब्रिज असा आहे की मोठ्या गाड्यांसाठी काढलेला आहे. पुढं टोल नाका बी आहे बघा. तर इथून सगळ्या हेवी गाड्या जातात सिटीमध्ये, कुणाला काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या इकडून एक जो रोड आलेला आहे. तर कमेंटमध्ये सांगा कुणाला काय माहिती असेल तर. चलो ना मनो भाई, चलो ना, हो गया चलो. बायपास म्हणजे सिटीमध्ये चालला आणि हा दुसरा मार्ग जो आहे चालला. आता आपण दुसऱ्या ब्रिजवर येतोय बघा. तर ह्या इथं असा विशेष आहे की माहितीच्या माणसाचंच काम आहे, नाहीतर अवघड आहे बरं का इथं. का तर आता पलीकडल्या ब्रिजवरून लगेच आपण आपल्या दुसरा ब्रिज दिसला होता, त्याच्यावर लगेच टोल नाक्यावरून दुसऱ्या ब्रिजवर आलो. तर इथं भारी सिस्टीम बरं का लोडच्या गाड्यांसाठी बरं का. सिटीमध्ये काही टेन्शन नाही, काय नाही. तर तुम्हाला दाखवतो आपण कुठून आलतो. तर मग मित्रांनो आपण इकडून आलो, तो ब्रिजवर तिथून आपण वर ब्रिजवर गेलो, त्या दुसरा ब्रिज टोल नाका करून परत आपण इकडं आलो. तर इथं अशी सिस्टीम आहे, सिटीच्या बाहेरून हा ब्रिज आहे. तर तुम्हाला अशीच अपडेट देत जाईन बरं का. इथली जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगत जाईन. तर बसलोय गाडीत आता, ड्रायव्हर साहेब गेलेत जरा. चला बघत जा व्हिडिओवर. चला चला हवे सोडून टर्न घेऊन 5 नंबरला उतरला गाडी खाली करण्यासाठी. 5 नंबरला उतरतोय आता कंपनी खाली करायला. तर इकडं दुसरा रोड लगेच रेडी आहे. टोल नाका बी आहे, टोल नाका बी आहे. आणि बघा इतका मोठा रोड आहे मित्रांनो तो की 100 किलोमीटर असा अख्खा राऊंड आहे त्याचा. जिथं पाहिजे तिथं ज्याला जिथं जायचं तिथं ते नाव येतंय, त्या पद्धतीने उतरायचं. आता इथून टोल नाका रिंग रोड. हा जो बारका रोड आहे छोटा खाली गेलाय तो सिटीमध्ये जातो, आणि हा परत रिंग रोड फिरतो तो ज्याला बाहेर जायचं, त्याला मोठ्या गाड्यांसाठी नाही का, मातूक गाड्यांसाठी. चला मित्रांनो दाखवतो पुढं. मित्रांनो तर आमच्या बटाणे दाजींची गाडी आता हैदराबादमध्ये येऊन जे कंपनीचा माल आहे त्या कंपनीपासून आलेलो आहे. आता इथली नक्की कुठली कंपनी माहीत नाही त्यांना, पण शोधतात ते, मला काय माहीत नाही. चला दाखवतो तुम्हाला पुढं चला बघत राहा. तर मित्रांनो गाडी कंपनीच्या दारात नेऊन लावलेली आहे.
नंबर लावलेला आहे. 1 तासाभर गाडी खाली होईल. आता 11:30 वाजल्यात. आम्ही एका हॉटेलला आलतो चहा वगैरे प्यायला. बाबा इथं बसल्यात, बटनदार इथं बसल्यात, बघू शकता तुम्ही यांना. चला कंपनीच्या गेटला गेले तुम्हाला दाखवतो अजून. चला.